आपण पाहताय माय मराठी न्यूज। खामगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपची परीक्षा कठीण। खामगावमध्ये भाजप समोर घरचेच मजबूत प्रतिस्पर्धी, मित्र पक्षांचेच उमेदवार निवडणुकीत टक्कर देणार। खामगाव नगरपालिका निवडणुकीची रणशिंगे वाजताच राजकीय पटलावर अनपेक्षित चित्र दिसू आले आहे। भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीतील तिन्ही घटकांची स्वतंत्र वाटचाल भाजपाला डोकेदुखी ठरत आहे। राष्ट्रवादीकडून ब्राह्मण चेहरा चेतना शर्मा, शिंदे शिवसेनेचा हिंदुत्वाचा नारा अश्विनी माळवंदे आणि भाजपची प्रतिष्ठेची उमेदवार अपर्णा फुंडकर अशा तिरंगी लढतीत भाजपाचे आमदार व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आज शिंदे गटाच्या अश्विनी माळवंदे यांच्या प्रचाराचं नारळ फोडत घराघरात हिंदुत्व आणि स्थानिक प्रश्नांची मुद्देसूद मांडणी करण्यात आली। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या चेतना शर्मा शांत पण काटेकोर पद्धतीने आपलं समीकरण मजबूत करत आहेत। काँग्रेसची परिस्थिती मात्र गोंधळलेली आहे। किशोर भोसले यांच्या पत्नी स्मिता भोसले यांना उमेदवारी मिळाली असली तरी प्रस्थापित काँग्रेस नेते यांच्या पाठीशी एक दिलाने उभे राहिल्याचं चित्र समोर नाही। त्यात दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षत्यागाने काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ दूर कोण करणार हा प्रश्न कायम। या तिन्ही महायुतीतील पक्षांच्या स्वतंत्र लढतीमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग अधिक जड होणार आहे हे स्पष्ट दिसत आहे। खामगावचा मतदार राजा कोणाला साथ देतो, ब्राह्मण चेहरा, हिंदुत्वाचा नारा की सत्ता पक्षाचा प्रभाव, हे जाणून घेण्यासाठी आता सर्वांची नजर निकालावर खिळली आहे। मी अश्विनी रवी माळवंदे, नगराध्यक्ष पदासाठी मला शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि मी खामगाव शहराचा विकास करणार आहे। नाली, रस्ते व स्वच्छता, जिथपर्यंत पिण्याच्या पाण्याची लाईन पोहोचली नाही तिथपर्यंत सुद्धा गोरगरिबांना सर्वांना ही पोहोचून जाईल। तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहू द्या माझ्या पाठीशी। आमचे बाबा भाऊसाहेब फुंडकर तसेच आपले सगळ्यांचे लाडके कामगार मंत्री आकाश दादा यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत। शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे, एवढी विकासाची कामं झाली आहेत। माझं विजन एवढंच राहील की हा विकास रथ जो सुरू झालाय त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आम्ही शर्मा ताई जे बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी एका सामान्य कुटुंबातील महिलेला आम्ही दिलं। आमचं म्हणणं हेच होतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सत्तेसाठी नव्हे, पदासाठी नव्हे, तर कार्यकर्त्याला सत्तेमध्ये बसवावं व सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी यासाठी कार्यकर्त्यांना आम्ही ही जी उमेदवारी आहे, ओपन महिला होती तर ओपन महिला आमच्याकडे खासताई माजी नगराध्यक्ष 15 वर्षापासून 20 वर्षापासून काउन्सिलर ते देखील होत्या, अनुभवी होत्या। परंतु ओपन आरक्षणामध्ये याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय त्याप्रमाणे ज्याचा अधिकार आहे त्याच जातीचा आपण उमेदवार देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, तो आम्ही दिला।